नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. वर्मा गोल्डवाले अद्वैतला म्हणत असतात की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला डिझाईन्स पाठवा, कारण आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स पाठवला आहे. हे ऐकल्यावर अद्वैत म्हणतो की नाही, माझ्याकडे अजून कुठल्याही प्रकारचा ॲडव्हान्स आलेला नाही आहे. मग तो प्रीतीला 1 मिनिट विचारतो की प्रीती, आपल्या फायनल डिझाईन्स तयार आहेत का? त्यावर प्रीती म्हणते की नाही सर. मग अद्वैत त्यांना सांगतो की अहो, अजून तर काहीच फायनल झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही एकदा नीट रेकॉर्ड चेक करा आणि मग नंतर मला कळवा. अद्वैत फोन ठेवतो. मग तो राहुलला विचारतो की राहुल, वर्मा गोल्डवाल्यांबद्दल मला अपडेट हवा आहे. तू त्यांना अप्रुव्हल दिला आहे का? राहुल म्हणतो की नाही, मी तर असं काहीच केलेलं नाही आहे. तर प्रीती म्हणते की सर, मला ज्याप्रमाणे गोष्टी आठवत आहेत त्याप्रमाणे वर्मा गोल्डमधून एक माणूस ऑफिसमध्ये आला होता, पण मग तो कधी आला, कोणाला भेटला, कधी गेला या बाबतीत काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे आणि त्यावेळी तुम्ही मीटिंगमध्येच होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की व्हॉट यू मीन, माणूस कधी आला कधी गेला याला काय अर्थ आहे आणि तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही, असं कसं काय असू शकतं? मग अद्वैत आता सरोजला विचारतो की आई, तो माणूस तुला वगैरे भेटला होता का? त्यावर सरोज म्हणते की नाही. सरोज आणि रोहिणीला माहीत असतं की पैसे कोणी घेतलेत, पैसे कलाने घेतले, कलासोबत सगळा काही व्यवहार झालेला आहे. परंतु आता प्रकरण वाढवण्यासाठी दोघीही शांत बसलेले असतात. अद्वैत खूप चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की आत्तापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये असं कधीही झालेलं नाही आहे. जोपर्यंत समोरच्याचं काम होत नाही तोपर्यंत आपण पेमेंट घेत नाही आणि वर्मा गोल्डवाल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट जमा केलं आहे आणि आपल्या टीमने गो हेड म्हणून असं कामही सुरू केलं आहे. कोणी केलं या सगळ्या संदर्भात या सगळ्या गोष्टी? राहुल, आत्ताच्या आत्ता मला या सगळ्या बाबतीतला अपडेट हवा आहे. राहुल म्हणतो की हो दादा, मी लगेच करतो. मग राहुल लगेचच वर्मा गोल्डवाल्यांना फोन लावतो. कॉलवर बोलून झाल्यावर राहुल आता अद्वैतला सांगू लागतो की अरे दादा, त्यांचं म्हणणं आहे की ते इथे आले होते आणि इथे येऊन त्यांनी कलाकडे पैसे दिले होते. ते हेही म्हटले की कलाने ते सगळे पैसे तिच्या पर्समध्ये ठेवले होते आणि मग नंतर ते तिथून निघून गेले. काय चाललंय हे सगळं आणि काय प्रकार आहे हा व्यवहाराचा? आता अद्वैतला सुद्धा खूप राग आलेला असतो, कारण अद्वैतच्या ऑफिसमध्ये आधी कधीही असं घडलेलं नसतं आणि अद्वैत कामाच्या बाबतीत आणि व्यवहाराच्या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट असतो आणि असा व्यवहार त्याला अजिबात आवडत नसतो. अद्वैत या गोष्टीमुळे जरा जास्तच चिडलेला असतो. तर मंडळी, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आपण पुन्हा एकदा साडीची स्पर्धा घेऊन आलो आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच तुम्हाला या मालिकेतलं कुठलं कॅरेक्टर आवडतं आणि का आवडतं या गोष्टीवर तुम्हाला एक कमेंट लिहायची. आपल्या ह्या अटी पूर्ण करणाऱ्या लकी विनरला नाती मराठीकडनं मिळणार आहे एक आकर्षक साडी भेट. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद. तर आता ऑलरेडी रोहिणी आणि सरोज दोघीही घरी आलेले असतात आणि रोहिणी हळूच सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, आता अद्वैत येतच असेल हा घरी. आता बघच घरामध्ये किती तमाशा होतो आणि त्या दोघांमध्ये जे काही होईल ना त्यामध्ये तू मात्र अजिबात मध्ये पडू नकोस, नाहीतर डॅड उगाच तुलाच गोष्टी सुनावतील आणि कलाकडे झुकतं माप बघून अद्वैत देखील तिची पुन्हा साईड घेईल. त्यामुळे सरोज वहिनी, मी तुला आत्ताच सांगते की तू शांत राहा आणि स्वतःला कंट्रोल कर. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो. खरे खरे असं ओरडतच तो आलेला असतो. अद्वैतचा एवढा मोठ्याने आवाज ऐकून आता आबाही तिथे येतात. आबा अद्वैतला विचारतात की अरे अद्वैत, काय झालं, एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस कलाच्या नावाने? तेवढ्यातच आता कलाही तिथे येते. कला अद्वैतला म्हणते की काय झालं चांदेकर, एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस तू आणि एवढा का चिडलायस तू? अद्वैत कलाला विचारतो की मला एक गोष्ट सांग की तू जेव्हा ऑफिसमध्ये होती तेव्हा वर्मा ज्वेलर्सकडून कोणी माणूस आला होता का? कला म्हणते की हो. तर अद्वैत म्हणतो की याचा अर्थ तुमची भेट झाली आहे. कला म्हणते की हो, झाली आहे भेट. पण मग मी असं म्हणताच अद्वैत म्हणतो की 1 मिनिट, ज्या काही गोष्टी मी तुला विचारतोय ना त्या गोष्टींची पहिल्यांदा मला उत्तरं दे. सगळ्या गोष्टी तू करायला तू कोण लागून गेली आहेस? स्वतःला फार शहाणी समजतेस का तू? कला अद्वैतला विचारते की चांदेकर, अरे मला सांग एकदा की काय झालं नक्की? अद्वैत म्हणतो की त्याने तुला पैसे दिले ना? कला म्हणते की हो, दिले त्याने पैसे मला, परंतु ही गोष्ट मी तुला सांगणारच होते. अद्वैत विचारतो की कधी सांगणार होतीस तुम्हाला? कोणीही येईल आणि तुला पैसे देईल आणि तू ते घेशील? मला एक गोष्ट सांग की चांदेकर ज्वेलर्समध्ये तू डिझायनर म्हणून काम करते की अकाउंटंट म्हणून काम करतेस? कला म्हणते की चांदेकर, अरे माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा तुला ही सगळी कामं इतकी सोपी वाटतात का?
घरात जसं तू काम करते, एकीकडं किराणा सामान भरते, एकीकडं फोडण्या टाकतेस, इतकं सगळं तुला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात का? चांदेकर ज्वेलर्सचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे आणि तुझ्यात हा कॉन्फिडन्स कसा काय आला? आणि मेन गोष्ट म्हणजे ऑफिसमधून तू घरापर्यंत एकटी आली आहेस आणि वाटेत समजा काही झालं असतं, चोरी झाली असती किंवा तुझ्या वेंधळेपणाने ते पैसे कुठेतरी गहाळ झाले असते, मग या सगळ्या गोष्टींची नुकसान भरपाई कशी करणार होतीस तू खरे? कला म्हणते की चांदेकर, अरे माझं ऐकून तरी घे. अरे मी आधी त्यांना नाहीच म्हणत होते, परंतु त्यांनी अक्षरशः माझ्या हातावर ते पैसे थोपवले आणि ते मला हे देखील म्हटले की काम थांबायला नको म्हणून मी हे सगळं करतोय. ते मला म्हटले की माझ्याकडे अजिबातही वेळ नाही आहे, प्लीज एवढे पैसे घ्या, आणि ते तसेच निघून गेले. अरे आता तूही नव्हता त्यामुळे मला ते पैसे घ्यावे लागले. अद्वैत काही म्हणणार तेवढ्यातच आबा म्हणतात की अद्वैत. आबा कलाला विचारतात की कला, अद्वैत ज्याप्रमाणे म्हणतोय त्याप्रमाणे तू वागली आहेस का आज? त्यावर कला म्हणते की हो आजोबा. आबा म्हणतात की हे बघ कला, तू असं नव्हतं करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना चांदेकर ज्वेलर्समधल्या मोठ्या पोजवर जो व्यक्ती आहे त्याच्याशी एकदा तू संवाद साधायला पाहिजे होता आणि मगच व्यवहार करायला पाहिजे होता. अद्वैत तर बरोबर बोलतोय ही गोष्ट. आता कलालाही तिची चूक जाणवत असते की कुठेतरी तिनेही चुकीचं केलं. चल, परिस्थिती काही असू दे, परंतु असा व्यवहार नव्हता करायला पाहिजे. रोहिणी सरोजला विचारते की काय ग सरोज वहिनी, आत्तापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये असा व्यवहार कधीच झाला नसेल हा ना, आणि प्रत्येक रेकॉर्ड्स एकदम मेंटेन असतील तुझ्याकडे. सरोज म्हणते की मग हो अर्थातच. आणि मग ती कलाला म्हणते की आज तू जो काही गोंधळ घालून ठेवला आहेस ना, त्याच्यामुळे किती प्रॉब्लेम होणार आहे तुला नाही माहिती. आता तिथे तर आपला गोंधळ तसाही होणार आहे, परंतु क्लायंट समोर आपली काय इज्जत राहिली या सगळ्या गोष्टीमध्ये याचा तरी विचार केलायस का तू? मग त्यांना तर असंच वाटणार ना की आपल्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही आहे म्हणून. गोष्टीला आता तुला जबाबदार धरायचं का? फडतूस टपरीवर खिडूक मिडूक व्यवहार करत असतेस आणि तुला काय वाटलं की तू चांदेकरांचे व्यवहार सांभाळशील? अगं तुझी लायकी नाही आहे की तू करोडोंचे व्यवहार सांभाळशील, कळलं का? कला म्हणते की सरोज मॅडम प्लीज मला माफ करा. मी खरंच सांगते की माझ्या मनात असं काही करण्याचा अजिबात हेतू नव्हता. आजोबा प्लीज मला माफ करा. चांदेकरांच्या व्यवहारामध्ये अशा प्रकारचा काही घोळ व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती किंवा असं मला अजिबात काही वाटलं नाही. मी मनापासून या गोष्टीला सॉरी म्हणते आणि यापुढे कधीही अशा प्रकारचा गोंधळ होणार नाही याचा मी शब्द देते तुम्हाला. सरोज म्हणते की वा, आता फार साळसूतपणाचा अवांतीयस ग, परंतु याच्या मागे हिचा काय हेतू होता ना, आता ही गोष्ट सिद्ध झाली आहे. रोहिणी म्हणते की हो ना ग सरोज वहिनी, म्हणजे बाकीचे कामं करताना ही मुलगी किती जास्त फॉर्मॅलिटीज करते, ह्याला विचार त्याला विचार. अगं मग एवढा मोठा पैशांचा व्यवहार करताना साधं तुला ही गोष्ट कोणालाही विचाराविषयी वाटली नाही का? नाही म्हणजे तुम्ही कसे गरीब आहात, तुम्ही कसे पै न पै जोडून संसार करता, या गोष्टीचा फार दिंडोरा पिटतेस ना तू. तुमच्या घरचे म्हणजे चांदेकरांचे पैसे काय तुला इम्पॉर्टंट नाही वाटत? अगं एवढी मोठी रक्कम जेव्हा तुझ्या हातामध्ये आली तेव्हा तू कोणालाच कसं नाही याबद्दल विचारलंस? तू आम्हाला कोणाला तरी याबद्दल नक्कीच विचारू शकली असती, परंतु तू आम्हाला विचारलंच नाही याबद्दल. सरोज वहिनी, तू म्हणतेयस ना ते अगदी बरोबर आहे. हिच्या मनात ना काहीतरी वेगळंच होतं आणि ते आपल्याला दिसत नाहीये. कला म्हणते की सरोज मॅडम, अहो मी सॉरी म्हटले आणि वाटलंच तर पुन्हा एकदा मी मनापासून सॉरी म्हणते तुम्हाला, पण माझ्या मनात काहीही वेगळं नव्हतं. अद्वैत कलाला विचारतो की पैसे कुठे? कला म्हणते की वर आहेत रूममध्ये. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, वरती गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मला पैसे हवेत. आबा म्हणतात की ठीक आहे, झालेला गोंधळ आता मिटलेला आहे, त्यामुळे परत परत तोच विषय वाढवायला नको. चला आता सर्वजण आपापल्या कामाला लागा, असं म्हणून घरातले सगळेजण तिथून निघून जातात. आबा कलाला समजावतात की कला बाळा, आज जे काही झालं ते पुन्हा व्हायला नको. त्यावर कला म्हणते की ठीक आहे. ते अद्वैत हा रूममध्ये असतो आणि त्याच्या हाताने बेड वगैरे सगळं व्यवस्थित करत असतो. त्याचे कपडे कपाटात ठेवत असतो. कला त्याला म्हणते की थांब अद्वैत, मी करते, परंतु अद्वैत तिला काही एक करू देत नाही. मग कला आता तिच्या पर्समधून पैसे काढते आणि अद्वैतच्या हातामध्ये देते. कला मनामध्ये म्हणत असते की अद्वैत प्लीज काहीतरी तरी माझ्याशी बोल ना, असा अबोला धरू नको ना, जे काही बोलायचे ते तोंडावर बोलून टाक, परंतु असं मनात ठेवू नकोस ना. खोलीत तू आणि मी असताना मी हा अबोला कसा काय सहन करू? काय करू मी असं की मी याला बोलायला लावू शकते?
मग कला आता एक आयडिया करते. हृदयी वसंत फुलताना हे गाणं ती गुणगुणायला लागते. ती गाणं म्हणत असते, अद्वैतकडे बघत असते, परंतु अद्वैत मात्र त्यावर काहीही उत्तर देत नाही किंवा काही रिॲक्शन्स देत नाही. कला मनात विचार करत असते की अद्वैत अरे काहीतरी बोल ना, म्हण ना असं की खरे तू गाऊ नकोस, माझ्या आवडत्या गाण्याची वाट लावू नको, तुझा आवाज चांगला नाहीये. कला जेव्हा गाणं म्हणत असते, अद्वैत तिला अजिबातही त्यावर काही रिस्पॉन्स देत नाही आणि त्याचं काम करण्यासाठी बेडवर जाऊन बसतो. तो त्याचं काम करत असतो. कला अद्वैतला उगाचच म्हणत असते की अद्वैत तू पाण्याचा ग्लास आणलाय की नाही रे, तुला पाणी हवंय का? तरी सुद्धा अद्वैत काहीही म्हणत नाही. कला पुन्हा अद्वैतला म्हणते की अद्वैत तुझ्या फोनमध्ये गजर लावशील का? अरे ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या फोनची बॅटरी कमी आहे, त्या माझा फोन स्विच ऑफ होईल, तू एक काम कर तुझ्या फोनमध्ये लाव. त्यावेळी अद्वैत हा मनामध्ये म्हणत असतो की किती निर्लज्ज मुलगी आहे ही, म्हणजे स्वतःने एवढी मोठी चूक केली आहे तरीसुद्धा आता मागे करते, काहीच नाही वाटत हिला. तेव्हा कला मनात विचार करते की याने स्वतःहून माझ्याशी बोलावं यासाठी मी खूप प्रयत्न केले, परंतु याला काहीच वाटत नाही आहे. एक काम करते, जाऊ दे, सरळ विषय काढते, नंतर चिघळण्यापेक्षा आता जे काही व्हायचे ते होऊन जाऊ देत. मग कला आता अद्वैतजवळ जाते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत मी फार तुझी मनापासून माफी मागते रे, परंतु खरंच सांगते मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय आणि यापुढे देखील असं कधीच होणार नाही, या गोष्टीची सुद्धा मी काळजी घेईल. मला माहिती आहे माझ्या अशा वागण्याने चांदेकरांच्या व्यवहाराला फटका बसला असणार, पण अद्वैत माझ्यावर विश्वास ठेव की मी असं माझ्याकडनं परत कधीच होऊन देणार नाही. अद्वैत तरीसुद्धा शांत असतो. कला म्हणते की अद्वैत अरे काहीतरी बोल ना प्लीज, असा शांत नको ना राहूस. हे बघ आता मी काय करू ते तरी मला सांग ना. परंतु अद्वैत तिच्याशी काही बोलत नसतो, तिला काही म्हणत नसतो आणि शेवटी बेडमध्ये उठतो आणि हॉलमध्ये जाऊन बसतो. कलाला आता काय करावं हा तिच्यापुढे मोठा प्रश्न असतो, कारण काही केल्या अद्वैत ऐकायलाच तयार नसतो आणि तो तिचं म्हणणंही ऐकत नसतो, तिला काही उत्तरही देत नसतो आणि काहीच नाही रिस्पॉन्स. त्याच गोष्टीचा कलाला त्रास होत असतो. अद्वैत जेव्हा हॉलमध्ये आलेला असतो त्यावेळी त्याला दिसतं की सरोजच्या रूमचे लाईट्स हे ऑन आहेत. मग अद्वैत लगेचच आता सरोजच्या रूममध्ये येतो आणि अद्वैत तिला विचारतो की काय गाई अजून तू जागीच आहेस का? त्यावर सरोज म्हणते की हो. अद्वैत मग विचारतो की आई आतमध्ये येऊ? त्यावर सरोज म्हणते की अरे असं का विचारतोयस, ये की आतमध्ये. सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे आज खूप दिवसानंतर तू वाट चुकलायस, ये बस. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई अगं तसं नाही, कारण तू त्यावेळी अद्वैत म्हणतो की नाही आई, म्हणजे दररोज तू फार लवकर झोपतेस ना आणि मी बघितलं की तुझ्या रूमचा लाईट ऑन होता म्हणून म्हटलं येऊन बघावं एकदा. काय झाले आई? तेव्हा सरोज म्हणते की काही नाही रे, हे आजचं नाही आहे, गेल्या कित्येक दिवसांपासून मला झोप लागत नाही रात्रीची आणि हे आजचं नाही आहे, आजच्यासाठी नाही आहे. फरक फक्त एवढाच आहे की या सगळ्या गोष्टी तुला आज जाणवल्या. काय आहे, तुझ्या रूममधून बाहेर पडण्यासाठी तुझ्याकडे वेळ नसतो. अद्वैत म्हणतो की नाही आई, असं अजिबात नाही आहे आणि असं मी कधी काही करेल का? सरोज म्हणते की नाही रे अद्वैत, तसंच आहे आणि तसंही मी तुला काही बोलले का? तू तुझ्या कामामध्ये बिझी असतोस. अद्वैत म्हणतो की अगं आई असं का म्हणतीयस तू? एकीकडे म्हणते की चुकीचा अर्थ काढू नकोस आणि मगाशी म्हटली की परकेपणा कशाला असा, मग तू असं का म्हणतीयस? सरोज म्हणते की अद्वैत अरे मी कितीही कणखर असले ना तरी सुद्धा शेवटी एक माणूसच आहे ना. एक बाई असते, तिचं आयुष्य फक्त आणि फक्त तिच्या नवऱ्याभोवती किंवा तिच्या मुलांभोवती फिरत असतं. माझा नवरा तर माझ्यासाठी असून नसल्यासारखाच आहे, पण माझ्यासाठी फक्त आता महत्त्वाचा आहेस केवळ तूच. अद्वैत म्हणतो की अगं आई मग मी आहे ना, तू का असा विचार करतीयस? सरोज म्हणते की हो अद्वैत तू तर आहेसच रे आणि त्यामुळे मला सतत त्या गोष्टीची काळजी वाटते. गेल्या काही दिवसांपासून फक्त माझ्या डोक्यात हेच विचार येत आहे, म्हणजे तुला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत परंतु माझ्याकडे फक्त तूच आहेस ना. अद्वैत म्हणतो की हो आई, मला देखील तेच गोष्ट म्हणायची आहे की तू माझी एवढी काळजी का करतीयस? सरोज म्हणते की अद्वैत तुला ही गोष्ट नाही समजणार, अरे मी तुझी एवढी काळजी करत असते कारण मला तुझं भवितव्य ठीक वाटत नाही आणि आता मला झोप येण्यासाठी ना कदाचित मला झोपेची गोळीच घ्यावी लागणार आहे. अद्वैत म्हणतो की अगं आई असं काय करतेस? नाही म्हणजे मी समजू शकतो की तुला माझी काळजी वाटते, परंतु एवढं काय काळजी करण्याचं त्याच्यात आणि एवढं झोप वगैरे येत नाही म्हणजे इतकी कशाला या सगळ्या गोष्टींची काळजी करतेस? तेव्हा सरोज म्हणते की अरे असं कसं काय म्हणतोस तू, शेवटी आई आहे मी तुझी, जरा काही खुपायला लागलं तर मलाच कळतं ना काय होतंय ते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आई पण लहानपणापासून तूच मला काही गोष्टी शिकवल्यात, तूच मला शिकवायची ना की आपण कुठल्या गोष्टीकडे कसं प्रॅक्टिकल बघितलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली तिला टच असला पाहिजे.
आणि इमोशनल गोष्टींकडे वळायचं नाही, इमोशनल व्हायचं नाही आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल विचार करायचा. तू मला असं शिकवलंयस, मग आता तुला काय झालंय? पण मग आता तू असं वागतेयस, यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तुला आता या क्षणी माझी एवढी काळजी वाटण्याचं काय कारण आहे? त्यावेळी सरोज म्हणते की कारण फक्त तू आहेस अद्वैत, फक्त तू. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आई अगं काय झालंय, तू काय इतका विचार करतेस? असं म्हणून सरोजला तो खाली बसवतो, आईला जवळ घेत असतो आणि म्हणत असतो की काय झालंय आई, अगं एवढा काय विचार करतेस तू ह्या सगळ्या गोष्टींचा? अगं सगळ्या काही गोष्टी छान चालल्यात, प्लीज विश्वास ठेव यावर. सरोज म्हणते की अरे तेच तर चुकतंय, आपल्याला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी अगदी छान चालल्यात, पण तसं अजिबात नसतं रे अद्वैत. कसं असतं की आयुष्यात एकदा आपल्याला वाईट अनुभव आला आणि आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी झाल्या नाही तर मात्र मन खूप घाबरतं. खरं तर माझं लग्न झालं आणि सगळ्याच गोष्टी चुकत गेल्या, पण तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या आणि तरीसुद्धा मी जोमाने उभे राहिले. पण आता तुला जर काही झालं ना तर ते सहन करण्याची ताकद नाही आहे बाबा माझ्यात. अद्वैत म्हणतो की म्हणजे आई तुला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत बस, मी तुला समजावून सांगते सगळ्या गोष्टी. मग सरोज म्हणते की अद्वैत कसं आहे ना, चांदेकरांकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण संसार न टिकण्याचा इतिहास आहे आपल्याकडे. म्हणजे असं नाही म्हणत मी की संसार टिकला म्हणजे सगळं काही मिळालं आपल्याला, आणि जर संसार नाही टिकला तर सगळं काही उद्ध्वस्त झालं. पण मी एक गोष्ट तुला अनुभवाने सांगते की आपला जोडीदार हा आपल्याला शोभेल असाच असायला हवा. त्याचे विचार, आपले विचार, राहणीमान, संस्कार, ह्या सगळ्या गोष्टींचा ना एक मेळ असायला हवा दोघांमध्ये. म्हणजे आजकालची जनरेशन कसं म्हणते की एकमेकांसोबत कम्पॅटिबल असणं खूप गरजेचं आहे, आणि नेमकं ह्याच बाबतीत तुझे बाबा आणि मी, आम्ही दोघंही विसंगत होतो. आम्ही दोघांनीही खूप प्रयत्न केला संसार टिकवण्याचा, परंतु नाही जमली ती गोष्ट. त्यामुळे आम्ही दोघं मिळून तुला मात्र आम्ही एकत्रित कधीच वाढवू शकलो नाही. तुला आम्ही कायमच गृहीत धरत आलो आणि तुझं आयुष्य आम्ही पणाला लावलं. आणि जे काही आमच्या बाबतीत घडलं, ज्या काही गोष्टी आमच्या बाबतीत झाल्या, त्या सगळ्या गोष्टी मला तुझ्या बाबतीत अजिबात होऊ द्यायच्या नाही. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये विसंगतपणा आला आणि आम्ही जेव्हा दोघंजणं सेपरेट झालो तेव्हा मात्र सगळं घर कोलमडून पडलं होतं. अद्वैत म्हणतो की हो आई, मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचं ते. सरोज म्हणते की लग्न झालं आणि या गोष्टी मी कधी काही बोलून नाही दाखवल्या, पण कदाचित आम्ही दोघांनीही दुसरंच कोणासोबत जर संसार केले असते ना तर कदाचित आम्ही सुखी पण झालो असतो, पण आम्ही दोघं मात्र एकमेकांसाठी कधीही नव्हतो. अद्वैत सरोजला विचारतो की परंतु आई अगं तू ह्या सगळ्या गोष्टी का सांगते, हे मला काहीच कळत नाही आहे. सरोज म्हणते की अद्वैत हे बघ, आज मी तुला या सगळ्या गोष्टी सांगते कारण मला तू देखील याच रस्त्याने पुढे जाताना दिसतोय. हे बघ, तुझं ज्या मुलीसोबत लग्न झालंय ती मुलगी आणि तुम्ही दोघंही खूपच विसंगत आहात. तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कम्पॅटिबिलिटीच नाही आहे. तुमच्या रिलेशन्समध्ये मला कुठल्याही प्रकारचा एकही मुद्दा दिसत नाही की जो मुद्दा तुम्हाला दोघांनाही एकत्र बांधून ठेवेल. मला सांग एक गोष्ट अद्वैत, की तुमच्यात प्रेम निर्माण झालंय? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही. तेव्हा सरोज मात्र गालातल्या गालात हसते, कारण तिला बरं वाटतं की चला अजून यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं नाही आहे, म्हणजे अद्वैतला अजूनही मला त्या मुलीपासून वेगळं काढता येईल. मग सरोज तिची अगदी मेहनत लावत असते आणि सगळे प्रयत्न करत असते अद्वैतला कलाबद्दल भडकवण्याचे. सरोज अद्वैतला समजावत असते की अद्वैत अरे तेच तर म्हणते मी, तुला तिच्याबद्दल कधीही प्रेम निर्माण होऊ शकत नाही, कारण अरे ती कुठे तू कुठे, ती एवढ्या छोट्या फॅमिलीतून आलेली मुलगी आहे आणि आपण चांदेकर आहोत. तिच्यावर झालेले संस्कार, तुझ्यावर झालेले संस्कार, या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत रे तुमच्या दोघांमध्ये, आणि तुमच्या दोघांचा जोडा हा व्यवस्थित बसूच शकत नाही. तुमच्या दोघांचे विचारही एकमेकांशी जुळू शकत नाही. सरोज अद्वैतला समजावून सांगत असते की अद्वैत तुलाही माहिती आहे की तुमचं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालं आहे. मला सांग की तू त्या मुलीला स्वतःहून ॲक्सेप्ट केलं होतं का? अजिबात नाही. तू त्या मुलीशी लग्न करायला मंडपात उभा होता का? अजिबात नाही. परंतु हे सगळं काय झालं, हे सगळं अचानक झालं आहे आणि ही सगळी परिस्थिती तुझ्या डोक्यावर थोपवण्यात आली आहे. आता आबा म्हटले तुला की हे लग्न तुला करावं लागेल आणि तू ह्या लग्नाला तयार झालास, परंतु खरं म्हटलं तर तुला कधीही त्या मुलीबद्दल प्रेम नव्हतं. उलट ती मुलगी तुझ्या डोक्यातच जात होती. त्या मुलीबद्दल तुला किती प्रॉब्लेम होते, तुला त्या मुलीचा नेहमी रागच यायचा. आणि अशा अवस्थेमध्ये तुमचं झालेलं लग्न हे खरंच ग्राह्य धरलं जाईल का?
आणि खरं तर तू त्या मुलीमध्ये असं काय आणि खरं तर त्या मुलीने तुझी बायको व्हावं असं तिच्यामध्ये काहीच नाही आहे. ना कुठले गुण आहे, ना कुठले संस्कार आहे, ना काही रेप्युटेशन आहे, काहीही नाही आहे. आणि फक्त तुझ्यावर हा निर्णय लादलाय आणि तू आबांचा रिस्पेक्ट म्हणून आणि आबांचा आदर ठेवून हा निर्णय स्वीकारलाय. बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही आहे. परंतु कंपल्सरी नाही आहे की तुला हे लग्न टिकवायचंच आहे. मला एक गोष्ट सांग की या सगळ्या गोष्टी तुला जमताय का? तू व्यवस्थित हँडल करतोय का? तू नाराज तर नाही आहेस ना? तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? अशा गोष्टींबद्दल आता सरोज ही अद्वैतला विचारत असते. आता त्यावेळी नेमकी तिथं नैना आलेली असते. नैना हॉलमध्ये बसलेली असते आणि तिचा मोबाईल बघत असते. त्याचवेळी तिला सरोजचे काही शब्द कानावर पडतात. तेव्हा नैना विचार करते की इतक्या रात्रीचं कोण बरळतंय, आणि म्हणूनच आता ते दोघं काय बोलताय हे बघण्यासाठी नैना आता तिथे जाते. नैना आता त्या दोघांचंही बोलणं ऐकत असते. सरोज ही अद्वैतला समजावून सांगत असते की अद्वैत खरं म्हटलं तर हे बघ, तुम्हाला दोघांनाही हे प्रकरण झेपवत नाहीये. अरे तुम्ही दोघंही जरा या गोष्टीचा विचार करा. आणि त्यातल्या त्यात ती मुलगी आहे गरीब. त्या लोकांना कधी एवढी श्रीमंत बघण्याची सवयच नाहीये रे. त्यामुळे कुठेतरी त्या लोकांना श्रीमंतीची हाव असतेच अरे. आणि कितीही आपण जरी ही गोष्ट नाकारली तरी सत्य मात्र शेवटी तेच आहे की त्या लोकांना थोडीफार श्रीमंतीची हाव असतेच. आता असं नको म्हणू की मी श्रीमंत आणि गरीब ह्या दोघांमध्ये भेदभाव करतीये. मला फक्त तुला एवढं सांगायचंय, माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की त्या लोकांनी कधीही श्रीमंती अनुभवलेलीच नसते. सुदैवाने आपल्या बाबतीत तसं काहीच नाहीये. आपल्या बाबतीत असा प्रश्न कधीच नव्हता. आपण प्रत्येक वेळी नेहमी याच गोष्टीचा विचार करत आलो की आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये अजून आपल्याला कशी काय भर घालता येईल. पण अद्वैत तुला खरं सांगू का, गरीब लोकांच्या बाबतीत मात्र असं अजिबात होत नाही. तू कितीही काही कर त्यांच्यासाठी, अगदी काहीही कर, तरीसुद्धा ही लोक त्यांची मतं सोडायला तयार नसतात आणि ती हापापलेलीच असतात. यांना कायम श्रीमंतीची हाव लागलेली असते, कारण श्रीमंती त्यांनी कधी बघितलेलीच नसते. आणि तुला खरं सांगू का, ती मुलगीसुद्धा त्याच लायकीची आहे. तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त सतत याच गोष्टी चालू असतात की आपल्याला कशा या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणता येतील. अद्वैत, अरे मी तुझी आई आहे. लहानपणापासून तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट या सगळ्या गोष्टी मला कळतात आणि मी तुझ्या बाबतीत सगळे निर्णय घेत आली आहे. आत्तापर्यंत तू देखील मला तो चान्स दिलेला आहे की आई तुला कळतं म्हणून तू बघून घे काय करायचं ते. आणि मीच आत्तापर्यंत सगळं काही बघत आली आहे. आणि त्या अनुभवानुसार मी तुला एक गोष्ट सांगतीये की ती मुलगी तुझ्यासाठी अजिबात योग्य नाही आहे. ती मुलगी तुझ्या लायकीचीच नाही आहे आणि तिची पावलंसुद्धा मला चांगली वाटत नाही. आणि ती मुलगी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकते. अद्वैत, तुला ही गोष्ट आता कळून घ्यायला हवी. अरे ती मुलगी आपल्या लायकीची नाही आहे अद्वैत, तुझ्या तर अजिबातच नाही आहे. ना ती चांदेकरांची चांगली सून होऊ शकते, ना तुझी बायको होऊ शकते. दोन्ही क्वालिटी तिच्यामध्ये नाही आहे. अजिबात चांगली नाही आहे ती मुलगी. असं सरोज आता अद्वैतला नाही ते भरवू लागते. परंतु अद्वैत आता शेवटचं एकच स्टेटमेंट सरोजला देतो की आई, परंतु खरे मला अशी वाटत नाही. अद्वैत असं म्हटलेलं असताना सुद्धा सरोज मात्र अद्वैतच्या डोक्यावरच बसते आणि अद्वैतला म्हणत असते की नाही अद्वैत, अरे तुला कळतंय का, अरे ती तशीच आहे अद्वैत. असं म्हणजे अद्वैतला एकदम ती अद्वैतचा ब्रेन वॉश करत असते. आणि अद्वैत सरोजकडे बघत असतो की त्याला आईही महत्त्वाची असते आणि खरेही महत्त्वाची असते. फरक फक्त एवढा असतो की आई लहानपणापासून त्याच्यासोबत असते आणि खरे तर 2च वर्षापासून माझ्या आयुष्यात आली आहे. आईला मी खूप चांगलं ओळखतो आणि खरेला अजून इतकं चांगलं नाही ओळखू शकलो, कारण अद्वैतचं अजूनही कलावर प्रेम नाही आहे आणि त्याने ॲक्सेप्ट नाही केलं आहे की त्याचं कलावर प्रेम आहे म्हणून. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात. तळ्यात मळ्यात आता अद्वैतला होत असतं आणि यावर काय निर्णय घ्यावा हेही त्याला कळत नसतं किंवा कोणाच्या बाजूने बोलावं हेही त्याला समजत नसतं. एकीकडे आई असते आणि दुसरीकडे कला असते. कलाच्या बाबतीत अजूनही त्याने कुठेही खोटाडेपणा बघितलेला नसतो, ज्याप्रमाणे सरोज सांगत असते. कधीच तिच्या मनात मी श्रीमंतीची हाव बघितली नाही आहे असं त्याला वाटत असतं. कधीच तिचे संस्कार कुठे कमी पडताय ही गोष्टसुद्धा त्याने कधी अनुभवलेली नसते.
कुठेतरी तिचे विचार कमी पडत आहे किंवा माझ्याशी मॅच होत नाही आहे असंही अजिबात नाही आहे. हां, आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात, परंतु ती छोट्या मोठ्या गोष्टींवरनं होतात. मोठ्या गोष्टींबद्दल किंवा जी काही महत्त्वाची गोष्ट असेल तिच्यावर जर विचार करायचा असेल तर मी आणि खरे आम्ही दोघं एकच विचार करतो. पण आई सांगते ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ह्याच्यात काहीतरी तथ्य असेल का, ही गोष्ट आता अद्वैत चाच पडून बघत असतो. आणि नैनाने ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्यामुळे नैना आता ह्या गोष्टीचा उपयोग तिच्या प्लॅनसाठी करून घेणार असते, जेणेकरून अद्वैतला आणि कलाला ती सेपरेट करू शकते. या गोष्टीचा नैना आता वापर करून घेणार असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज अद्वैतचा खूपच ब्रेन वॉश करते. अगदी रडून रडून त्याला सांगत असते, रडत रडत त्याला इमोशनल करते आणि त्याला सांगत असते की अद्वैत, अरे माझ्या नवऱ्यानंतर माझा सगळ्यात मोठा हक्क तूच आहेस आणि तुझ्याशीच मी बोलणार आणि तुलाच सगळ्या गोष्टी सांगणार रे. अद्वैत, तू माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहेस, जितकं माझ्यासाठी या घरात कोणीच महत्त्वाचं नाही आहे. आणि बघ ना अद्वैत, ती मुलगी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. आता मलाच एक गोष्ट सांग अद्वैत, की या सगळ्या गोष्टी मी कशा काय सहन करू, तूच सांग ना मला. असं म्हणून सरोज आता मोठमोठ्याने रडू लागते. आता आपली आई रडते, त्यामुळे ऑब्व्हियसली अद्वैतला फार वाईट वाटतं. आपल्यामुळे आपल्या आईला किती सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. तिच्या डोळ्यात तो पाणी बघू शकत नसतो. त्यामुळे अद्वैत आता सरोजला जवळ घेतो आणि सरोजला म्हणतो की आई प्लीज तू रडू नकोस, सगळं कर परंतु तू रडू नकोस, आपली परिस्थिती काहीतरी वेगळी असेल. अद्वैत आता जेव्हा रूममध्ये येतो तेव्हा मात्र याच गोष्टींचा तो विचार करत असतो आणि तो मनात म्हणत असतो की नाही, आता काहीही करून खरेसोबत जे माझे संबंध आहे किंवा खरेसोबत जे माझं नातं आहे ते मला व्यवस्थित निभवावं लागेल. नाही म्हणजे खरे जर माझे जवळ आली तर माझी जन्मापासूनची जी नाती माझ्यासोबत जोडलेली आहे ती नाती माझ्यापासून दूर जायला नको, आणि ती जर माझ्यापासून दूर गेली तर ही गोष्ट मी कधीही ॲक्सेप्ट करणार नाही. तर इकडे नैनाने ऑलरेडी सरोज आणि अद्वैतचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते सगळं बोलणं येऊन ती राहुलला सांगते की कशा प्रकारे सरोज मामी अद्वैतचा ब्रेन वॉश करते, कशा प्रकारे अद्वैतच्या मनात कलाबद्दल विष पेरते. ही गोष्ट जेव्हा राहुल ऐकतो तेव्हा तो नैनाला म्हणतो की नैना, अगं सरोज मामी अद्वैतच्या मनात विष पेरतीये किंवा मग कला आणि अद्वैतला सेपरेट करण्याचा विचार करते, त्याचा ब्रेन वॉश करते. सरोज मामी जर एवढी मोठी गोष्ट करते, अद्वैत आणि कलामध्ये फूट पाडून देतीये, तर मात्र आपणही या गोष्टीला हातभार लावला पाहिजे. कारण आपलाही या गोष्टीमध्ये स्वार्थ आहे की आपणही सरोज मामीला यात मदत केली पाहिजे. परंतु आपलं ध्येय फक्त हेच असेल की काहीही होऊ दे, कसंही होऊ दे, फक्त कला आणि अद्वैतमध्ये फूट पडली पाहिजे. जेव्हा कला आणि अद्वैतमध्ये फूट पडेल ना, तेव्हा मात्र आपल्याला सगळ्या गोष्टी ॲक्वायर करणं खूप सोपं असेल. एकदा ती जर कला अद्वैतच्या मागे नसेल ना, तर अद्वैत काय, अद्वैत खूप भोळा आहे, अद्वैतला फसवणं खूप सोपं आहे. परंतु ती कला थोडीशी शातीर आहे, तिला चुकीच्या गोष्टी लगेच समजतात. अद्वैतला काही नाही, अद्वैतला थोडं इमोशनल ड्रामा केला की अद्वैत पिघळतो माहिती आहे. त्यामुळे अद्वैतला आपल्या साईडने घेणं किंवा अद्वैतची प्रॉपर्टी हातातून घेणं, बिझनेस हातातून घेणं एवढं अवघड नाही आहे आपल्यासाठी. फक्त कला आणि अद्वैतची जोड फोडली पाहिजे असं राहुल नैनाला सांगत असतो आणि नैनालाही राहुलचं हे म्हणणं पटत असतं. तर मित्रांनो, आता बघणं हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे की राहुल आणि नैना दोघंही त्यांच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतील का, खरंच ते कला आणि अद्वैतला सेपरेट करण्याचा प्रयत्न करतील का. सोबतच आता आपण बघितलं की सरोजने कशा प्रकारे अद्वैतचा ब्रेन वॉश केलाय, कशा प्रकारे कलाबद्दल त्याला नाही नाही ते भरवलंय, कशा प्रकारे कलाबद्दल नाही नाही त्या गोष्टी अद्वैतला सांगितल्या आहे. त्या गोष्टी अद्वैत खऱ्या मानून बसेल का, म्हणजे सरोजला खरं समजेल का की सरोज कलाबद्दल जे काही बोलते ते खरं बोलतीये आणि त्यामुळे कलावरचा त्याचा विश्वास कमी होईल का. या सगळ्या गोष्टी बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला त्या बघायला मिळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.